आपण धन्य या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 2, पण त्याच्यापूर्वी एक पहिलं क्रमांकाचं देखील वचन आपण या ठिकाणी वाचूया. जो पुरुष दुर्जनांच्या वचनाने चालत नाही. धन्यता कशी मिळते? जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने सल्ला मसलत. मग त्या दुर्जनामध्ये पाळक साहेबांचा देखील मोठा प्रामुख्याने उपयोग होतो. येस, मी जे म्हणत आहे, तुम्ही जे ऐकत आहात, पाळक साहेब देखील दुर्जनामध्ये मोडल्या जातात. सगळेच नाही, परंतु ज्यांनी देवाच्या सोंग घेतलेला आहे. आज आपण अनेक वेगळ्या प्रकारचे प्रसंग पाहणार आहोत की जे आमच्या धन्यतेला, आमच्या समाधानी जीवनाला, आमच्या तृप्ती जीवनाला, आमच्या आशीर्वादी जीवनाला, आमच्या भाग्यशाली जीवनाला, आमच्या लकी जीवनाला, आमच्या जीवनात सार्थक होण्यापासून अडवणाऱ्या बऱ्याचशा गोष्टीचं चिंतन मनन आपण देवाच्या वचनाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि म्हणून दावीद करता स्तोत्र करिता दावीद महाराज म्हणतात पहिल्याच अध्यायामध्ये, पहिल्याच वचनामध्ये, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. त्याच्या नियमशास्त्रांचे रात्रंदिवस मनन करतो. तो धन्य. धन्यता केव्हा मिळते? आम्ही ज्यावेळेस पाहतो धन्यता केव्हा मिळते, तर जो मनुष्य परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये अहोरात्र, रात्रंदिवस, 24 आवर्स त्याच्या डोक्यात फक्त नियमशास्त्र, देवाचं वचन, पवित्रता, शुद्धता, सत्यता, आज्ञा, विधी, नियम, चांगुलपणा, हे सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत. आणि असा व्यक्ती जो दुर्जन, परमेश्वरापासून दूर गेलेल्या लोकांची सल्ला मसलत घेत नाही. आज आम्हाला सल्ला मसलत घ्यायची असलं ना, आम्ही देवाची सल्ला मसलत कधीच घेत नाही, पवित्र आत्म्याची सल्ला मसलत कधीच घेत नाही, देवाच्या वचनाची सल्ला मसलत कधीच घेत नाही. आमची सल्ला मसलत कुणाशी असती? जे परमेश्वरापासून दूर गेलेले लोक आहेत. आणि आजकाल तर एक नवीनच फॅड निघलंय, सल्ला मसलत घ्यायची असली तर प्रोफेट साहेब, भविष्यवक्ते साहेब, मोठमोठ्या ज्यांच्या मिनिस्ट्री आहेत ना, ते साहेब, त्यांचा सल्ला आम्ही घेणार आणि मग ते आम्हाला शूटिंगला घेऊन जाणार. माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, मला तुम्हाला सांगायचं, या जीवनामध्ये जगत असताना मला धन्यता कधी मिळेल? मनुष्य एका गोष्टी माग विशिष्ट धावत असतो. आज आम्ही रथामाग धावणं, गेहेजी मिनिस्ट्री विषयी बातचीत करणार आहोत. आशीर्वादाची मिनिस्ट्री, गेहेजी मिनिस्ट्री म्हणजे जबरदस्तीने घेतलेली मिनिस्ट्री, लाच घेतलेली मिनिस्ट्री, लाभासाठी तोंडपूजा केणारी मिनिस्ट्री, लपून ठेवणारी मिनिस्ट्री, मोकार दुसऱ्याच्या माग पळण्याची मिनिस्ट्री. आणि त्या मिनिस्ट्रीला परमेश्वराने बोलवलेलं नाही, परमेश्वराने पाचारण केलेलं नाही, परमेश्वराच्या आत्म्याने देखील प्रेरणा केली नाही. आम्ही रेफरन्स साठी दुसरं राज्य अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 15 ते 27 मध्ये लिहिलेलं आहे. मी काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवू इच्छितो या ठिकाणी, कारण आमचा विषय आहे धन्य. आमच्या जीवनाला धन्यता केव्हा मिळेल, तर आम्ही काही गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरं राज्य अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 15 जर आम्ही पाहिलं, त्यापासून काही मी गोष्टी वाचून दाखवतो. परंतु त्याची हेडलाईन्स आहे, नामानाचे कोड नाहीसे होते. नामानाचे कोड नाहीसे होते आणि गेहेजी व त्याच्या संततीला मिळते. श्रमाचं फळ, कर्माचं फळ, आज्ञाभंगाचं फळ, व्यर्थ धावण्याचं फळ, परमेश्वरचं पाचारण नसताना सेवा करणाऱ्याचं फळ. नामान विषयी आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. नामानाचं जीवन धन्यवादित का झालं नाही? नामान आशीर्वादित का झालं नाही? नामान समाधानी का राहिलं नाही? नामानाच्या जीवनात तृप्ती आली नाही? नामानाचं जीवन भाग्यशाली बनलं नाही? नामानाच्या जीवनात धन्यवाद, आशीर्वाद का आले नाही? त्याचं आपण सुंदर असं उदाहरण दुसरं राज्य अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 15 मी वाचतो. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. कोण म्हणत आहे? नामान. ज्याचे कोड, जो कोडी होता, जो व्याधी होता, जो व्यतीत होता, जो दुःखी होता, जो पीडित होता, जो शापित होता, ज्याला आशीर्वादाची गरज होती आणि ती केवळ परमेश्वरच त्याचा तो आशीर्वाद देऊ इच्छितो.
या समाला परमेश्वरच्या नामाने त्याचं कोड गेलं. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की इस्रायलचा परमेश्वर यहोवा परमेश्वर ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे त्या परमेश्वरच्या व्यतिरिक्त देव नाही. आणि मग आम्ही पुढे पाहतोय की तो तर आता आपल्या सेवकाचा नजराना स्वीकार करावा. आता माझ्या जीवनात चमत्कार झाला ना पाळक साहेब, आता माझं थोडस घ्या. आमच्या पाळक साहेब तोंड वाचूनच येतं. आमच्या पाळक साहेबाला हेच पहिलं गरज ही का कधी आमची झोळी भरण भिकाऱ्यासारखी देगमाय करीत. ठीक आहे, देवामध्ये तुम्ही आहात, प्रभूमध्ये आहात, सत्यामध्ये आहात, तर तुम्हाला देगमाय करायची गरज पडणार नाही. परमेश्वर तुम्हाला देईल. लोकांना मागायची गरज पडणार नाही, तो परमेश्वर लोकांच्या प्रेरणा देईल. जशा प्रकारे आम्ही पाहतो या ठिकाणी नामानाचे कोड नाहीसे झाले आणि नामानाने जिवंत परमेश्वराचा गौरव केला आणि तो त्या ठिकाणी त्या सेवकाला म्हणत आहे, तो म्हणत आहे की आपल्या सेवकाचा नजराना स्वीकार करा. थोडासा मी नजराना देतो, भेट देतो, देणगी देतो, दान देतो, दानपत्र देतो, दशमांश देतो, एखादी बळच पावती फाडितो. माझ्यातर्फे तुम्हाला सप्रेम भेट काहीतरी घ्या. परंतु देवाचा सेवक कोण आहे? जो सार्थक ज्याचे जीवन झाले, जो समाधानी आहे, जो तृप्त आहे, जो लक्की आहे, जो आशीर्वादित आहे, जो भाग्यशाली आहे आणि ज्याचं जीवन परमेश्वराच्या चरणाजवळ आणि वचनामध्ये आणि आज्ञाविधी नियमामध्ये आणि विशेष करून पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये ज्यांनी दिवस गाठले ना, त्याचं जीवन धन्यवाद आहे. त्याचं जीवन कसं असतंय वाचूया पुढं. परमेश्वराच्या हुजरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. परमेश्वराने मला फुकट दिलंय, मी फुकट देईन. आजकालच्या पाळक लोकांनी जसं वाटतं की जसं एखाद्या सरकारी नोकरीला जरा खालून टेबला खालून काही द्यावा लागत मग आपल्याला वशीला लावून नोकरी मिळते ना, अशी पद्धत झाली. खेदाची, शर्मेची, लाजेची गोष्ट आहे ही. पाळकाला दिल्याशिवाय पाळक प्रार्थनाच करीत नाही आता. आणि आता पाळक साहेब आता पाळक राहिलेच नाहीत, याजक साहेब याजक राहिलेच नाहीत, संदेष्टे राहिलेच नाहीत. हे केवळ नामधारी राहिलेले आहेत. हे सगळे घेणारे आहेत. हे फक्त याच्यासाठीच सेवेमध्ये आलेले. यांचा मेन उद्देश हाच आहे. यांना बोलवलेलंच नाही, यांना पाचार नाही केलेलं नाही, यांना निवडलेलंही नाही आणि हे आचरणही करीत नाही. हे भुरटे लोक आहेत. देवाच्या राज्याची खरेदी करण्यासाठी आलेले, देवाच्या सत्य नावाची निंदा करण्यासाठी आलेले आहे. हे एक चांगल्या सुपीक गव्हाच्या पिकामध्ये लावलेले गवत हे घास आहे. हे आलेलं आहे ना, त्याला काय म्हणतात, पंधाड. याच्यावर आहे ना तो एक नवीन मिरा 71चा फवारा निघलाय. आता तो फवारा मारावाच लागेल. आणि या लोकांना फक्त वचनाच्या फवाऱ्याच्या व्यतिरिक्त दुसरा फवारा नाही, यांनीच जळत येत. पण काही इतके मगरूर आहे ना ते गावात, तण पंधाड का त्याच्यावर किती फवाऱ्याच्या बाटल्या मिरा 71च्या बाटलीत यांना बुडवलं ना तरी काही सुधारणार नाही. ती शेवटी यांना उचलून बांधावर काढून त्याला काड्याच्या पेटीने पेटून देणं, त्याच वेळेस ते नष्ट होतील. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी एक मनुष्याच्या जीवनामध्ये सेवकाच्या माध्यमातून परमेश्वर यहोवा त्याच्या जीवनामध्ये काम करतो आणि ते खोड त्याचे नाहीसे करतो आणि त्या बदल्यात तो परमेश्वर देवाचा यहोवाचा जय जयकार करतो आणि त्या सेवकाला म्हणतो माझ्याकडून थोडासा नजराना घ्या ना. तो स्वतःहून देतो. आमच्याकडे खोडी येतं, आम्ही स्वतःहून मागतो. काय नाही पाळक साहेब, काय मी फुकट सेवा करतो, देवाने मला फुकट दिलंय. फक्त माझ्या गाडीचं 4-5 हजार भाडं द्या. आता डिझेल पेट्रोल खूप वाढलंय आणि माझ्या संघ जी टीम येईल ना, ती बिर्याणी स्पेशलिस्ट हैदराबादी शिव काही खातच नाही. त्यांच्यासाठी तेवढी बिर्याणी करा, बाकी आम्हाला काही घेत नाही. 10-15 हजाराला झोपून मोकळे. अरे देवाचे सेवक, कशी धन्यता मिळेल, कसं जीवन समाधानी होईल, कशी तृप्ती होईल, कसे तुम्ही आशीर्वादित आणि भाग्यशाली आणि लक्की ठराल आणि कशी तुमच्या जीवनाला धन्यता मिळेल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला 2 राज्य 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 16 मध्ये म्हणत आहे की परमेश्वरच्या हुजारीस मी असतो, त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेणार. त्या गेजेनी पाया पडायचा राहिला. पाळक साहेब घ्या, पाळक साहेब घ्या, याजक साहेब घ्या, प्रोफेट साहेब घ्या, भविष्यवक्ते साहेब घ्या. मला देवाने अद्भुत काम केलं. तो म्हणला माझ्या परमेश्वरच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. आहे का याजक असा कुणी असेल तर त्याचं नाव नंबर सांगून द्या मला. मी स्वतः पेंटिंगचा काबाड कष्ट करून माझ्या 600 रुपये रोजातले त्याला 200 रुपये प्रति दिवशी पाठवेन. आहे का असं कुणी? ओपन चॅलेंज आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभरातल्या सर्व सेवकांना. देवाच्या नावाचा महिमा निघ, धन्यता मिळेल कशी?
वरून म्हणायचं आपलं जीवन धन्य झालं, मी प्रभूचा स्वीकार केला, मी प्रभूची सेवा काही करतो. अशी भीक मागायची सेवा काही करता का? आजकाल तर नवीन फॅड निघलंय. ते कुठले नाशिकचे जे भालेराव साहेब आणि त्यांची पत्नी आता तर ते हिरोईनच बनायला लागलेत. काय ते जोगिनिया. मी रात्री उगाच त्या फेसबुकला एका नटीचं मला माफ करा, त्या नटीचं मी रात्री लाईव्ह फेसबुकला तुम्हाला सांगितलं की तिने चर्च मध्ये व्हिडिओ काढला. अहो तिने केलं ना, एकदम उत्तम केलं, काही अडचण नाही. मला दुःख वाटलं, समस्या वाटली तिच्याविषयी मी हे केलं. पण तू ज्यावेळेस पाळकन पाळकीन बाई हिरोईन सारखी नाचतात म्हणल्यानंतर याच्यापेक्षा काय? ते तर म्हणून त्या आराधक होते, तिला तर कोणी ओळखीत नाही. या बामट्याने अख्या ज्या महाराष्ट्राला लुटायची कामं केली. 2-4 जण आहेत, एक नगरचं एक हे, नाशिकचं एक हे ना, अजून कुठले काही नु भारताड. यांच्या बायका लेकर तिकडे झगे घालून नाचते झुबे पिक्चरच्या गाण्यावर. युट्यूबला सर्च करा, काय अल्बम आहे तो, जोगनिया. हे जोगनिया झाले प्रभूचे जोगनिया. यांच्या चोया बांगड्या सगळ्या काढायला पाहिजे. या जोगनियाला यांना ना हिमालयात पाठवून दिलं पाहिजे. देवाचे सेवक नाव लिहितात, अभिषिक्त, आणि काम कोणतं करतात? मग त्याच्यापेक्षा सरळ तुम्हाला जगाची हौस आहे ना, अहो जगातले हिरोईन बना ना. माझे डायरेक्टर लोक ओळखीचे आहेत, मी तुम्हाला एकदम वेशाचा रोल देतो, नाही तर दलालाचा रोल द्यायला लावतो. हो, माझे आहे तेवढी पैशात करा ना. तुम्हाला तेवढंच अंग प्रदर्शनच करायचे, झटके झुटके कमराला झटके झुटके द्यायचे तमाशातल्या बायासारखे ना, करा. पिक्चरच्या कॉप्या करता तुम्हाला लाजा वाटत नाही. देवाच्या सेवकाचं नाव घेतले, मोठमोठ्याल्या मिनिस्टर तुमच्या, कसं तुमचं जीवन धन्यवादित होईल. आणि तुमच्या जीवनाकडे बघून आम्ही सर्वसाधारण विश्वासणाऱ्या लोकांनी कसा कित्ता घ्यायचा, कसा ख्रिस्ता आम्हाला समजायचा? बेशरम. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला 2 राज्य आणि 5वा अध्याय आणि काही 16-17 वचनामध्ये 16 वचनामध्ये म्हणत आहे की तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो, ज्या जिवंत परमेश्वराची उपासना मी करतो, त्याच्या जीविताची शपथ मी काही घेणार नाही, प्रार्थनेच्या बदल्यात काही घेणार नाही. चमत्कार झाला माझ्या प्रभूने केला तर माझ्या बापाची पेंड आहे का मी डॉक्टर आहे का? माझ्या हातून सलाईन निघलेत का? माझी कंपनी तुम्हाला फुकट गोळ्या औषधं दिलेत? माझ्या परमेश्वर यहोवाने जर तुम्हाला मला आशीर्वादित केले तर त्याच्या बदल्यामध्ये मी काहीच घेणार नाही. आहे का असे लोक? इथं उलट झालंय. पुढे आपण काही प्रसंग पाहणार आहोत. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेसराच्या ओझ्याची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसरा कोणत्याही देवास होम बली अर्पणार नाही की यज्ञही करणार नाही. आपण पुढे डायरेक्ट 20व्या क्रमांकाच्या वचनाकडे वळूया. इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहजी याने विचार केला की आरामी नामानाने आणलेल्या नजराना माझ्या धन्याने न घेऊन त्याचवर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच, लाचलुचपत घेतोच, भिकाऱ्यासारखा जातोच. माझ्या मेन पाळकडे घेतली नाही, मग मी घेतो. अनेक लोकांना वाटतो, पाळक साहेब तुम्हाला काम करून सेवा करायची ना, तुम्ही करा ना. तरफडा काय दिवसभर राबायचे तर राबा, पण आम्ही पैसे घेतो तर घेऊन द्या ना आम्हाला. तुमच्या काय बापाचं जातंय? आहेत असे पण महाभाग काही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, माझ्या बापाचं नाव मानिका लढे त्याचंही काही जात नाही. आणि माझा स्वर्गीय पिता ज्याने मला आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो सर्वस्वाचा पिता त्या यहोवा परमेश्वराचाही काही जाणार नाही. परंतु आजही तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करत आहे. आजही तुम्हाला आणि मला त्या नरक अग्नी, त्या अधोलोकामध्ये जाऊ नये, आमच्या जीवनाचं सार्थक बनावं आणि आशीर्वादित जीवन असावं, आम्ही भाग्यशाली असावं, आमच्या जीवनाला धन्यता यावी, आम्ही समाधानी जीवन जगावं, आमच्यामध्ये तृप्ती असावी. म्हणून आज देखील तो तुम्हाला आणि मला बऱ्याचशा गोष्टीची सहाय्याने मदत करतो. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता हा गेहजीच्या जागेवर एक पाळक ठेवू आपण, याजक. कारण या ठिकाणी इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहजी याने विचार केला की आरामी नमानाने आणलेल्या नजराना माझ्या धन्याने न घेऊन त्याचवर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्या मागे धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. पण सोडूच नका तुम्ही मेंढराला, कातडच कापून खा, त्याची लोकरी खा, मांद खा, चरबी खा, त्याचे चांगले चांगले पृष्ठभागावरलं मटणाचे तुकडे खा. लाजा वाटत नाही. ते नख्या सुद्धा शिजून खातेत. ते कुत्रे सुद्धा पोकांडावर फेकून दिले ना, त्यांना नख्यासंग खेळत येतात, त्यांना नख्याला टाकून देतात. तुम्ही नख्या सुद्धा सोडल्या नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो,
हे सेवकाचं नाही, पाचारणच नाही, ही धन्यताच नाही, याला सार्थक म्हणत नाही, याला समाधानी जीवन म्हणत नाही, याला तृप्त म्हणत नाही, याला आशीर्वादित आणि भाग्यशाली नाही म्हणत. हे गयगुजर जीवन आहे. देवाच्या अभिषिक्त सेवकांचा विचार करा. एका ठिकाणी तो देवाचा सेवक आलिशा काहीच घेत नाही आणि त्याच्या हाताखालचा लगेच घ्यायला सुरुवात करतो. मग असंच आहे ना, एक मिनिस्ट्री घेत नाही, एक घेती, एक पाळेसाहेब नाही घेत, दुसरा घेतो. तुम्हाला घेण्याला मना केलेली नाही, पण बळच मनाने डोकं चालू नका. 20व्या क्रमांकाच्या वचनाकडे विशेष लक्ष द्या. परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. मग हे घेतोच, बळजबरीने घेतोच म्हणणारे जेवढे पाळक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, फादर, कोऑर्डिनेटर, भंतीजी, काजी, हबप जेवढे कोणी आहेत ना ब्रदर, हे ह्या कॅटेगरी मधले, यांना बोलवलेलं नाही, यांना पाचारण नाही केलेलं नाही, यांना निवडलेलं नाही आणि आचरण तर करीतच नाहीत. पण हे सैतानाच्या प्रजेमधले येत सोंगटी ती बुद्धिबळातली अशी ते बारीक बारीक अशी घर चालवणारी ती हे मेन राजाला बदनाम करते. आता यहोवा परमेश्वर आमचा राजाधिराज. पुढे तू लिहित आहे 21व्या वचनामध्ये, मग गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्या सामोरे जाऊन विचारले, सर्व काही ठीक आहे ना? गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. माझ्या धन्याने आपल्याला असे सांगावयास पाठवले आहे की पहा, एफ्राईमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेश त्याचे 2 शिष्य माझ्या इथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. बघा यो लाजीरपणा, बघा यो खोटारडापणा, बघा या खोट्या भविष्यवाण्या, दुसऱ्या सेवकाच्या नावाखाली पोट भरणारे, दुसऱ्या चांगल्या सत्य सेवकाची निंदा करणारे, त्यांना सोडून दिलेले खुरकाटे खाणारे. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आज देखील जिवंत आहेत. आज देखील ते मनापासून, आत्म्यापासून, खऱ्यापणापासून देवाची वचनाची सेवा करतात. आज देखील ते लाभासाठी तोंडपूजापणा करत नाही. आज देखील ते आलेल्या बऱ्याचशा पैशाला नाकारतात. थू म्हणतात तुमच्या पैशावर, जाळ हो तुमच्या पैशावर, तुमच्या वागण्या उठण्या बसण्यावर. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, अशाच प्रकारे नव्या करारामध्ये ज्यावेळेस देवाचं सेवक डोक्यावर हात ठेवत असताना पवित्र आत्मा उतरलेला पाहिला आणि त्या शिमोनाने म्हटलं, मी तुम्हाला द्रव्य देतो, मी तुम्हाला धन देतो, मी तुम्हाला एक मोठी पोस्ट देतो. मला हा अधिकार जे आहे की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा प्राप्त व्हावा. त्यावेळेस देवाचा सेवक म्हणला, जाळ हो तुझा त्या रुपया बरोबर. तू देवाचं राज्य आणि तिने किंवा तू विपर्यास करत आहे किंवा देवाच्या गोष्टीचा तू सगळा सत्यानाश करीत आहेस. देव तुझ्या परिस्थिती आणू हे नाही समजून घेत. या भविष्यवाण्या नाही होत, ह्या प्रोफेन्सी होत नाही. जेवढे प्रॉफिट लोक आहेत ना, स्वतःला प्रॉफिट म्हणणारे, देवाने त्यांना प्रोफेन्सी करायला लावली नाही, हे मनाने सांगतात. त्याचं उत्तम असं उदाहरण आपण पवित्र शास्त्रामध्ये 2 राजा अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक आम्ही याच्यामध्ये 22 मध्ये पाहत आहोत की माझ्या धन्याने आपल्याला असे सांगावयास पाठवले आहे की पहा, त्याच्या धन्याने म्हणजे आलिशाने काहीच सांगितलं नव्हतं. आता आमचा धनी जगातला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याने आम्हाला काहीच सांगितलं नाही. जगातला धनी पवित्र आत्मा जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तापासून रिअलिटी मध्ये आलेला आहे, तो आहे. त्याने आम्हाला असं काहीच सांगितलं नाही. देव जो आहे पवित्र वचनाच्या सत्य वचनाच्या मार्गातून आम्हाला जो मार्गदर्शन करत आहे, त्यांनी देखील आम्हाला काही सांगितलं नाही. हे प्रोफेन्सी लोकांना सांगत आहे कोण? मग यांच्याकडे चिडे गोटे फेमसला यासाठी काय काय कुठाने करते ना, याची काही गॅरंटी वॉरंटी नाही राहिली. आता येत आहे ना, ख्रिस्त चांगला आहे, ख्रिस्ती लोकही चांगले, पण ख्रिस्ताचे याजक मंडळी बिघडली. आता सैतानाने कुणाचा ताबा नाही घेतला, जवळपास जादा करून मोठा हेडलाईन्स लोकांचा ताबा घेतला. का घेतला? कारण ते वचनाच्या बाहेर जीवन जगतात. का घेतला? कारण त्यांना जी गोष्ट सांगायला लावली ना, ती न सांगता पश्चाताप करा, पाप सोडून द्या, वळा, परिवर्तन करा, सत्य गोष्टीचा शोध घ्या, देवाच्या आत्म्याला प्रज्वलित करा, ह्या गोष्टी नाही सांगत. यांना भविष्यवाणी चुकूनही होत नाही. यांना फक्त बाहेर देशात जाणार, बंगला, गाड्या, घोड्या, माड्या, लेकर, बाळ, वाज माता प्रसूती होईल, नाही झाली तशी तर काय काय प्रयत्न करतात. आता काही सांगता येत नाही. माझे प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलं, ह्या खोट्या लोकांमुळं आज आमच्या जीवनाची धन्यता कॅन्सल झाली. आज आम्ही यांच्याकडे पाहतो म्हणून आज आम्ही समाधानी नाही.
समाधानी कसे नाहीत की ज्या वेळेस आमच्या बरोबर सेवा करणारा एखादा भाऊ इतका काय हाय लेवलला जातो त्यावेळेस आम्ही विचार करतो कदाचित की परमेश्वरा आम्ही बरोबर सेवा करत होतो, मी आजही सत्याला सोडलं नाही, हा माझ्यापासून इतका दूर गेला कसं काय, हा इतका हायपाय कसा झाला, याची गाठ भेट घेण्यासाठी मला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, याच्याकडे नोकर चाकर सगळ्या गोष्टी आहेत का, असा मी काय अपराध केलेला आहे. आम्ही खचून जातो. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आईवडिलांनो, आम्ही काही अपराध केलेला नाही. आमचं जीवन सार्थक आहे, आमचं जीवन समाधानी आहे, आम्ही लक्की आहोत, आम्ही तृप्त आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत, आम्ही भाग्यशाली आहोत, आम्ही धन्य आहोत जे परमेश्वराच्या वचनाजवळ आहोत. आम्ही देवाचा धिक्कार केलेला नाही, देवाच्या आज्ञा मोडलेलं नाही, ह्या घ्यायची सारखं मोकार घेण्या देण्याचं प्रकटीकरण सांगितलं नाही, देवाच्या सेवकाची नीळ नासवली नाही, यांनी डायरेक्ट आलिशाची नीळ नासवली. इथं ज्याच्या ताटात जेवतो त्याच्यावरच टंगडीवर करीतो, कुत्र्यासारखे जीवन झाले लोकांचं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आईवडिलांनो, या ठिकाणी वचन सांगत आहे की माझ्या धन्याने आपल्याला असे सांगवास पाठवले आणि त्याच्या धन्याने काहीच नव्हतं सांगितलं. आता तुमचा आणि माझा धनी कोण? उत्पन्न करता परमेश्वर यहोवा. त्याने आम्हाला असं सांगितलंय का? आता त्याच्या सेवकाला या ठिकाणी सांगतो परमेश्वरच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ मी काही घेणार नाही. हे देवाने सांगितलंय की फुकट मिळालंय फुकट द्या. आमच्याकडे काय, आम्हाला फुकट मिळालं पण आम्ही फुकट देत नाही. हे जे काही तेल पाण्यावाले आहेत ना, रुमाला तुकड्यावाले, कॅलेंडरवाले, 500 रुपयाला बाटली, 2000 रुपयाला बाटली, हे अभिषेकाचं तेल, हे रात्रभर उपास प्रार्थना करून केलेलं तेल. अहो तुम्हाला बिझनेस करायचं तर तेलाच्या घाण्याचं ते टाका ना, कंपनी आहे, देवाच्या नावाखाली का लुटतं लोकांना? आणि तुम्हाला देवाने एवढा लय अभिषेक दिला तर डायरेक्ट जागेवरूनच प्रार्थना करा. आमच्या घरी पॅराशूटच्या बाटल्या होत्या ना आशीर्वादी, कशाला 500 आणि 2000 रुपये पाहिजेत कशाला? आणि बोले आम्हाला देवाने सांगितलं. या ठिकाणी धन्याने म्हणजे गहेतीला आलिशाने काहीच सांगितलं नव्हतं, तरी याचा लाभ, याचा लोभ, याचा मीपणा, याची स्वतःची अशी लय काहीतरी मोठं बनायची ख्वाहिश, तो म्हणत आहे की 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. लागलं भीक मागायला त्याच्या मागे जाऊन. आजही मी तुमच्या मिनिस्ट्रीला जॉईन होतो ना, किती पगार देताल, किती दानपत्र देताल, मी लीडर बनतो, मी लोकांना फसवून आणतो तुमच्या इकडं. नाही काही नाही, मला फक्त तेलाच्या बाटल्या इकायला जरी ठेवलं तरी चालन. काही काही तर अशी येडमाट आहेत ना, त्या लोकांच्या घरी धुणं भांड्या धुवायला जातात आणि ते त्यांचाही पगार लवकर टायमाला देत नाही. एवढ्या लोकांचे लाख रुपये लुटते तरी पण. किती लाजरवाणीने खेदाची गोष्ट आहे. कशी पाळक साहेबांनो, याचक साहेबांनो, कशी धन्यता मिळेल? मोकार मनाचं समाधान करून घेऊ नका. बिलिव्हर्स भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, मला देवाच्या सेवकांनी सांगितलं की फक्त आपला बाप एकच आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड, एकच बाप आहे आपला. पण मी जे वारंवार जे आई बापांनो भाऊ बहिणींना म्हणतो ना, त्याचं कारण माझ्या आई समान असणाऱ्या वृद्ध लोकांना मी आईप्रमाणे दर्जा देतो, वृद्ध लोकांना बापासारखा दर्जा देतो, तरुण बहिणींना तरुणी सारखा दर्जा देतो, भावांना भावासारखा दर्जा देतो. म्हणून सातत्याने मी दररोज लाईव्हला ज्यावेळेस बातचीत करतो त्यावेळेस माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई आणि वडिलांनो आणि देवाच्या सेवकांना म्हणत असतो. लक्षात राहून द्या पुन्हा एक वार, ज्यांना कुणाला बाप म्हणायचे जे काही प्रॉब्लेम येतो ना, अधून मधून किडा उसळतो ना, त्यांनी लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट जी आहे माझा सांगण्याचा किंवा एखाद्या प्रीचरचा सेवकाचा सांगण्याचा मतितार्थ काय आहे आणि त्यांनी तो शब्द रचना देवाने त्याला त्यावेळेस कशी पुरवलेली आहे आणि त्याचा मेन बेस काय याच्यावर फोकस ठेवा. एका शब्दाला धरून जर तुम्ही जर एखादी गोष्टीचं चूक काढायला लागली ना, तर बयाच्यात वाटावर सुद्धा मिशी आहेत मग बारीक बारीक बघितलं तर. आणि तुम्ही काही धुतल्या तांदळाचे नाही जे कोणी चुकाकडे देते. मी पण पापी आहे, मी पण चुकणार आहे, सगळ्या जगातले लोक पापी आहेत, पण तू याचा अर्थ असा नाही की आम्ही पापातच राहू. म्हणून काही लोक जरा जास्त ओव्हरटेक करतात आणि त्याचं प्रतिफळ कदाचित परमेश्वर प्रत्येकाला देतो. अशा प्रकारचं प्रतिफळ या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. दुसरं राज्य अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 24 कडे जाऊया. तो टेकडी नजीक येऊन पोहोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्याच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्यात जा म्हणून सांगितले. मग ते निघून गेले. त्याप्रमाणे तो आत जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. आलिशा त्यास म्हणाला, गेहजी तू कुठून आलास? त्याने म्हटले, आपला दास कुठेच गेला नव्हता. इथंही खोटं बोलला. परत लुटून तर आणायचं, लुबाडून तर ठेवायचं.
लोकाला बांधून तर ठेवायचं, लोकाला अयोग्य शिक्षण तर द्यायचं, लोकाला पार तासून तर काढायचं माने नाही. त्या मराठीमध्ये एक म्हणे, मी नाही त्यातली कडी लावातली. समजून घ्या नेमकं याचा मतितार्थ काय. म्हणजे आम्ही तर चूक करायची, पण आमची झाकून ठेवायची आणि दुसऱ्याची उघडी करायची. तेव्हा सध्याचा जमाना आहे. पण तो देव परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझ्या दोघांच्याही चुका एक दिवस उघडकीस आणणार. जे कोपऱ्यात, जे घरात, जे लपून केलंय ना, एक दिवस त्या धाब्यावर येणार आहे. मग धाब्यावर येण्याच्या अगोदर तुमचा माझा उद्धार करता परमेश्वर मत आहे तुमच्या जीवनाचं, तुम्ही तुमच्या जीवनाचं काहीतरी चांगलं बनवा. हे जे जीवन दिलेलं आहे ना, पुढे चालून 70-80 वर्षाच्या नंतरच सार्वकालिक वतन, मग ते सार्वकालिक नरक किंवा सार्वकालिक स्वर्गाकडे जाण्याचे रस्ते आहेत ना, ते आज आमच्यावर डिपेंड आहेत. आम्ही जर आता जर नुसते हायफाय राहायचं नाही, हिरो सारखी जर नुसती पोजत द्यायची कामं केली ना, लाज वाटायला पाहिजे. तर पाळकाला पाळी केला ते कोण तिकडचे नाशिकचे इथं भालेराव, आणि अजून त्याला 2 झालेले. त्याने आमच्या नगरचा गेला तिथं सेल्फी मारायला, त्याचं पोरग बसलं होतं तुंतुना वाजवीत तिथं. आज तुम्ही सगळ्या लोकांचे तुंतुने वाजवले. एक दिवस परमेश्वर तुमची तार तोडीन आणि मग पिंजरा पिक्चर सारखं म्हणायचं नाही. कळणच लोकांना सेवा कशी करायची. हो तुम्हाला नाही करायची ना, तुमचं लय भागलंय. तुम्ही कामून उद्दाम झाले माहिती का. तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं, तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षा भिकारपणापेक्षा जास्त लोडफोड केलं. ही तुमची चुकी नाही, ही लोकांची चुकी आहे. लोक मूर्ख आहेत, लोक सत्याकडे येत नाही, लोक चांगल्या गोष्टीकडे येत नाहीत, लोक आज्ञा पालनाकडे येत नाही. लोक अशा फसवणाऱ्या लोकांकडे जातात आणि त्यांना तुम्ही लोडफोड करीतात. अरे ज्याला नीटनेटकी सायकल नव्हती 20 वर्षापूर्वी, जो तुटक्या मार्गाच्या सायकलीवर हिंडायचं सेवा करीत, आज तो चांगल्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी करायला लागलाय. आणि तुम्ही आजही तसेच भिकारी, मी तसाच भिकारी त्या दिवसापासूनचा. पण तू प्रभू मध्ये अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबरची प्रॉपर्टी जर कोणाकडे असेल ना, आत्मिकरित्या तर पास्टर राजू आल्हाट फ्रॉम अहमदनगर, छाती ठोकपणे सांगतो. आम्ही गेजी सारखं पाठीमागून जाऊन कुणाचं तरी डबुल नाही लुटलं. आहेत लय डबुल लुटणारी. माझ्या प्रिय भावांनो, बहिणीनो, आई वडिलांनो, या ठिकाणी तुम्ही म्हणताय तू कुठून आलास. त्याने म्हटले आपला दास कुठंच गेला नव्हता. हे मिनिस्ट्रीत जाय, ते मिनिस्ट्रीत जाय, त्या बाबाकडे जाय, या भोंतीच्याकडे जाय, त्या भविष्यवाक्याकडे जाय, इथून काहीतरी घे, तिथून काहीतरी घे. अरे याच्यात कवर दिवस काढणार. कष्टाचं खा, त्याच्यात समाधानी. आणि ज्याला कष्ट नाही करायचं पण देवाची 24 आवर्स सेवा जर करायची ठरलेली असेल ना, तर कष्टाने म्हणजे प्रामाणिकपणे करा, म्हणजे देव तुम्हाला पुरवी. कमीत कमी प्रभू मध्ये तरी कष्ट करा ना. पुढे तो लिहित आहे, तो त्याच म्हणाला, तो पुरुष तुला भेटवायसाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला, तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय. आलिशाला आत्मिकरित्या पाहिलं. आलिशाने देवाच्या सेवकाला आत्मिकरित्या दर्शन झालं, देवाच्या सेवकाने आत्मिकरित्या पाहिलं. देवाच्या सेवकाला माहिती पडलं की हा ज्याचे पैसे, ज्याचं सोनं नाणं, जो मला फ्री मध्ये देत होता, जो मला खुश होऊन देत होता, जो आशीर्वादित होऊन देवाच्या नावाच्या महिमानी गौरवासाठी देत होता, आणि ज्याचं मी भेट कबूल केली नाही, तो पुन्हा एक वार गेला. हात त्याच्या पाठीमागे भिकाऱ्यासारखा गेला. देवाच्या आत्म्याने दाखवलं ना त्याला. आम्हाला पण देवाचा आत्मा चालवतो. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, मला पण भविष्यवाण्या होत्यात, पण देवाच्या वचनाच्या होत्यात. हे अशा लोकांच्या तोडपूजापणा करणारे नाही होत. अनेक वेळेस आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही रथा मागे धावतो. हे कशा मागे धावत होतं माहिती का. रथा मागे धावत व्हायचा. आणि त्या रथात काय होतं माहिती का. सोनं नाणं, तो ज्या मनुष्याच्या जीवनात चमत्कार झाला, तो नामानाचं कोड गेलं, तो त्याचं काही सामान, हे काहीतरी मिळेल हे आशेने त्या रथामागे धावत होतं. आजही बरेचसे लाभासाठी तोंडपूजापणा करणारे, देवाच्या नावाचं सोंग घेणारे प्रभू येशू मागे धावतात, रथामागे धावतात, संस्थे मागे धावतात, मिनिस्ट्री मागे धावतात, प्रोफेन्सी मागे धावतात, भविष्यवक्त्यांच्या मागे धावतात, खोट्या शिक्षणाच्या मागे धावतात, चिन्हाच्या मागे धावतात. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, या ठिकाणी आम्ही पुन्हा पाठीमागे धावत आहोत. पाहायला पाहिजे कुणाच्या पाठीमागे आम्ही राहत आहोत. या ठिकाणी तू लिहित आहे की माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय. चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरड, मेंढरे, गुरढोर, दासदाशी घेण्याचा समय आहे का.
आहे का समय? याचकांनो, देवाच्या सेवकांनो, देवाचा आत्मा तुम्हाला वॉर्न करत आहे. देवाचा आत्मा तुम्हाला सावधानतेचा इशारा देत आहे. त्याच्यामध्ये मी पण आहे. देवाचा आत्मा या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला पुन्हा एक वार आमच्या जीवनाचं सार्थकता बनावी, आम्ही समाधानी व्हावं, आम्ही लक्की, आम्ही तृप्त, आम्ही आशीर्वादित, आम्ही भाग्यशाली, आमचं जीवन धन्य व्हावं म्हणून आज तुम्हाला चेतावणी देत आहे, सावधानतेचा इशारा देत आहे. आज कोणता वेळ आहे? लोकांच्या लोबाडायचा वेळ आहे का? कॅलेंडर विकण्याचा वेळ आहे का? तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या विकायचा वेळ आहे का? आज कुठला वेळ आहे? आजही गुगल पे, आमक पे, फलानं पे, भिस्तानं पे. अरे डायझन पिऊन मारा तवर. हे पे मागण्यापेक्षा याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे? याच्यापेक्षा देवाच्या आत्म्याने काय सांगायला पाहिजे? अहो, देव तुम्हाला आणि मला आतापर्यंत संधी देतो. अनेक लोक कुठं चाललेत माहिती का? या ठिकाणी देवाचा सेवक त्या ठिकाणी आलिशाच्या पुढे लिहित आहे की जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे, मेंढरे, गुरे ढोरे, दास दासी घेण्याचा हा समय आहे काय? प्रश्न विचारलाय. आपण म्हणतो हो, समय तो लुटण्याचा. चालली गंगा, धुवा हात, धुवा हात. परमेश्वर जेव्हा तुमच्यावर हात टाकीन ना, असा धुवीन ना तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला समजन काय भानगड येते. मग घडलंय काय तिथं प्रसंग? तुम्ही रथा मागे धावता, तुम्ही प्रॉपर्टी मागे धावता, तुम्ही असत्य मागे धावता, तुम्ही कटुतेमध्ये धावता, तुम्ही परमेश्वरच्या ऐवजी सैतानाच्या मागे धावता. त्यावेळेस काय झालंय? 27व्या वचनामध्ये लिहिलं तर नामानाचे कोट तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. काय झालं? नाही ना असा, मग हे असा. परमेश्वरच्या आज्ञा मोडतो, देवाच्या सेवकाबद्दल खोटं बोलतो, पवित्र आत्म्याच्या विरोधात लाबडी करतो, लाभासाठी तोंड पूजापणा करतो. वरून देवाचा सेवक पवित्र आत्म्याने म्हणतो तू कुठे गेलता? तो म्हणतो मी कुठंच गेलो नव्हतो. तिथं जाऊन काही घेऊन येतो, आपल्या घरी ठेवून देतो. हा, एक गोष्ट आहे. आम्ही एक त्यातलीच एक गोष्ट पाहूया. दुसरा रेफरन्स आपण पाहण्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची या ठिकाणी विसरलेली आहे. मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. त्या ठिकाणी तो लिहित आहे 24व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलंय, तो टेकडी नजीक येऊन पोहोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्याच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्यात जा म्हणून सांगितले. मग ते निघून गेले. कुठे नेऊन ठेवल्या? बंगल्यावर. आपल्या बंगल्यावर ठेवा, चेंज मध्ये नका आणू. बाकीचे लोक पाहतील, हिशोब द्यावा लागेल. परस्पर आपल्या घरी जाऊन द्या. तुमचं घर नरकातच पडणार आहे. जेवढ्यांनी अशा काही कुटाने केलेत ना, डायरेक्ट कंपनीचा माल, मिनिस्ट्रीचा माल, संस्थेचा माल, एखाद्याने अवधाऱ्याने दिलेलं दानपत्र, दशमोल, देणगी, मोठाले पाकिट, चेक जे डायरेक्ट तुम्ही तुमच्या घरी नेले ना, तुम्हाला नामानासारखे कोडच 100% कोड. मी शाप नाही देत, मी तुम्हाला वचन वाचून दाखवतोय. पण जर कदाचित आज जर तुम्ही बदलत आहात ना, देवाच्या सेवकांनो ज्यांनी असं कुठाने केले, ते नामानाचे कोड मिळणार नाही. तुमच्या पिढ्याला सुद्धा लागू होतील. ह्या कोडाचं जाऊन द्या. काय तर 50, 60, 70, 80 वर्ष या कोडात जगतात. पण जर का तुम्ही आणि तुमच्या आखी पिढी नरकात गेली तर कैक वय 1000 पटीने त्याचे घंटा करता येणार नाही. अगणित असे वर्ष तुम्हाला तिथं राहावं लागेल. विचार करा जरा थोडस. माझ्या प्रिय भावांनो, रथामागे धावणे गहेजी मिनिस्ट्री. हाय लोकांची काही गहेजी मिनिस्ट्री. नुसतं रथामागे धावते, नुसतं पाळका मागे धावते. त्याला वाटतो पाळक म्हणजे याचा बाप हे का आजा आहे का पांजा आहे का पाळक म्हणजे याच्याकडं नेमकं देवाचा उजवा हात आहे का डावा हात आहे, कळतच नाही. लोक एवढे भरमिष्ट का झाले हेच कळत नाही. का असं? अहो, रथा मागे धावता म्हणजे तुम्ही पैशा मागे धावता, आमिषा मागे धावता, जगा मागे धावता, सौंदर्य मागे धावता, जगातल्या शरीराच्या वासना पूर्ण करण्यासाठी धावता. मग देवाचंच गाणं रेकॉर्डिंग केलंय. कोणतं ते? हा, जोगनिया जोगनिया मैं बनूंगी जोगनिया. तू जोगनिया नाही बनली सिस्टर, तू दुसरीच काहीतरी बनलीस. आणि तुझा जो नवरा आहे ना, तो पास्टर सुनील भालेराव. हे चांगले काम नाही करू राहिले तुम्ही. 2-3 जण, तुम्ही 2-3 जणांची जाळ्या केल्यात ना, ह्या जाळ्या तोडाने तर सगळेच तिकडे नरकात जातात. ठीक आहे, देव तुमचा उपयोग करतो, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला उदंड असं आयुष्य, निरोगी असं जीवन. आता तुम्ही 4 व्हीलर मध्ये परमेश्वराने तुम्हाला हेलिकॉप्टर, एरोप्लेन मध्ये न्यावं, आणखीन यानात बसून न्यावं. आम्हाला काही अडचण नाही त्याची. पण लोकाला तुम्ही नरकात घेऊन चाललेत, याची अडचण आहे आम्हाला.
देवाचं सत्य वचन प्रकट करणं हे देवाच्या सेवकाचं कर्तव्य आहे. आज लागले तुम्ही पिक्चरच्या गाण्यावर ठुमके मारायला. पालकीनबाईंनो लक्ष द्या जरा. पालकांनो आता तुम्ही तर शहाणे व्हा. त्या हवाबाई गेलेले तर तुम्ही आता मग अजूनही तुम्ही तेच का? बदला जरा. तुम्ही जगिक लोक असते तर आम्हाला काही नसतं वाटलं. तुम्ही मानवलेले पाळक येत. आतापर्यंत काही वेळेस इस्रायलला टुरा मारल्या लोकांच्या पैशावर. इसरू नका. लोकांच्या मनात जर कधी आलं ना तुमच्या अंडरपॅन्ट बन्यान सकट काढून घेतील लोक. माझं दानपत्र तुम्हाला जायला पाहिजे होतं थोडंफार. मी तुम्हाला जागेवर येऊन अंडरपॅन्टवर बनवून उघडे केलं असतं. पण बॅड लक माझं तुम्हाला दानपत्र गेलं नाही आणि मी अशा भिकाऱ्यांना देतही नाही. आम्ही आणखीन एक बघूया रथामागं धावणं. देवाचं कॉलिंग गहेजीला नव्हतं. देवाने गहेजीला रथाच्या मागे धावायला लावलं नव्हतं. या ठिकाणी दुसरा रेफरन्स बघू. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 26 ते 39 वाचूया. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले उठ. जी वाट येरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा एक कुशी हबशीषण नावाचा पुढवाचा लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी बर, होता व त्याच्या हाती सर्व भांडार होते. ओके. तो यरूशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथामध्ये बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितलं जा. त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले कोणी मार्ग दाखविणारा मला कसे समजणार. मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसावयास बोलावले. खाली लास्ट वाचा 26 हे वाचा. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले. तेव्हा हबशी शंड म्हणाला पहा हे पाणी मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे. माझं नवीकरण करायला काय हरकत आहे. आता या ठिकाणी गेहेजी त्या रथामागे धावला. परमेश्वराने त्याला सांगितलंच नव्हतं. त्याच्या सेवकांनीही सांगितलं नव्हतं. आत्म्यानेही सांगितलं नव्हतं की जा त्या पैशासाठी लाभासाठी तोंडपूजापणा कर. तुझ्या धन्याचाही अपमान कर आणि परमेश्वराचाही अपमान कर. बळच गेलं. या ठिकाणी नव्या करारामध्ये प्रेषिताचं कृत्य अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 26 पासून प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले उठ. देवाच्या आत्म्याने त्याला उठायला लावलं. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितलं जा आणि त्याचा रथ गाठ. इतका वेगवान धावणारा हॉर्स पॉवर रथ म्हणजे काय जोक आहे का? आपण जे मोटर वापरतो ना पाणी वाढायच्या 1 HP, अर्धा HP, 2 HP हॉर्स पॉवर त्याला म्हणतात. हॉर्स पॉवर एका घोड्याची ताकद 1 HP. या मोटरी असतात ना पाणी उपसायच्या इलेक्ट्रॉनिक त्याला लिहिलेले HP हॉर्स पॉवर. मग हा रथामध्ये चालला होता आणि रथाला नुसतं एकच घोडा नव्हता. 4 घोड्याचा रथ होता तो. 4 HP म्हणजे 4 HP म्हणजे जवळजवळ 5ची मोटर 4ची मोटर. जेवढं पाणी उडीती ना जेवढा पॉवर असतो ना तेवढा पॉवर त्या घोड्यामध्ये तो रस्त्याने चालला होता. आणि तितक्याच मोठ्या पॉवरने 4 HPच्या पॉवरने देवाच्या आत्म्याने फिलिपाला पळवलं. त्या रथ गाठायला लावलं. धावायला लागलं. रथामागे धावणं ही गहेजी मिनिस्ट्री नाही. देगमाय भिकाऱ्यासारखं लोकांच्या मागे जायचं. ओ साहेब द्या ना. ते साहेब म्हणतात हाट. काय म्हणतात सुट्टे नाहीत. काय चाललंय काय? आमच्या जीवनाला धन्यता मिळेल कशी? परमेश्वरने आम्हाला पाचारण केलंय का? केलं असलं तर देवाचा आत्मा तुम्हाला शांत बसू देणार नाही. परमेश्वराने जर तुम्हाला कॉलिंग केलं तुमच्याकडे सत्य आहे ना तर तुम्ही लोकांना सत्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच सांगणार नाही. ज्या आरती तुम्ही आबाड थबाड कबाड काही चालिता ना बलगाराच्या पोती देता ना ते आरती तुम्ही
गेहेजी मिनिस्ट्रीचे लोक आहेत. गेहेजी मिनिस्ट्री म्हणजे बळदचे काटणारी, बळच रथा मागे जायचं. येऊ नको म्हणून कोणत्या डब्यात बसू, हे कोणत्याही डब्यात बसत येत. हे लॅट्रिनच्या डब्यात म्हणलं तरी बसून जाते पैशासाठी. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी परमेश्वरचं वचन ज्यावेळेस शिकवतो तर त्यावेळेस तो त्या ठिकाणी लिहितंय, तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा आणि त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटलं, कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्याजवळ घेऊन बसाव्यास वर बोलवले व जो शास्त्रलोक वाचित होता त्याप्रमाणे तो वाचून दाखवला. आणि मग त्याला त्याविषयी त्यांनी सांगितलं, वचन सांगितलं. वचन हे गेजी गेलं, वचन नाही सांगितलं. हे गेजी गेलं म्हणला, देवाचे 2 सेवक येऊ राहिलेत आमच्या आलिशा संदेष्टा साहेबांकडे. आमच्या मिनिस्ट्री मध्ये 2 येऊ राहिलेत आणि त्यांना काहीतरी द्यायचं म्हणून मला पाठवलंय आलिशा साहेबांनी. हे असे वक्तीधार मिनिस्ट्री करणारे जेवढे पाळक आहेत ना, पास्टर, फादर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, भंतीजी, काजी, हबब, कोऑर्डिनेटर, फिडनेटर जेवढे कोणी असते ना, हे पैशासाठी गेहेजी सेवा करणारे गेहेजी मिनिस्ट्री वाली, हे भिकारी मिनिस्ट्री, ही बळजबरीची मिनिस्ट्री, ही कामातून गेलेली मिनिस्ट्री, ही कामातून झालेली मिनिस्ट्री, ही व्यभिचारी मिनिस्ट्री, ही आज्ञाभंगाची मिनिस्ट्री, ही पागल झालेली मिनिस्ट्री, याला म्हणतात गेहेजी मिनिस्ट्री. देवाने काही सांगितले नाही, देवाच्या सेवकांनी काही सांगितलं नाही, आत्मेने काही सांगितलं नाही, वचनातूनही काही शिकले नाही. उचलली जीभ, लावली टाळाला, लुटलं लोकांना. जीवन कसं धन्य होईल? जीवनाला समाधान कसं मिळेल? अहो, लोकांच्या तळतळात हाळा लागल्या. हाय करो हाय. अनेक पाळकांना, अनेक याचकाला हाय येतं हाय. पवित्र शास्त्र तर सांगतो तू शाप घेऊ नको, पण कळत न कळत शेवटी हाय निघतीच. माझा अनुभव सांगतो मी. जर मी याच का असून जर माझ्याकडून ती हाय निघती मी दाबीत होती, हा भाग वेगळा. सर्वसाधारण लोक किती किती चिडले असतील, किती हाय करीत असतील. हाय म्हणजे असं नाही हॅलो हाय, ती हाय नाही, अशी ऊर बादळून घेतलेली शोकाची, शापग्रस्ती, दुःखाची आरोळी, लुटलेली आरोळी, भिकाऱ्याकडून भीक मागितलेली आरोळी, कमजोर लोकाला लुटलेली आरोळी. आता स्वर्गाच्या राज्यात गेल्या त्या आरोळ्या. आणि आम्हाला वाटतं आम्ही लय प्रॉपर्टीवान झालो, लय धनवान झालो, लय मोठाले झालो ना, आता पिक्चरचे डायरेक्टर बनायला लागते. आता तर नुसतं एकच गाणं शूट केलंय 2-4 जणांनी मिळून. बरं झालं धोरणात कपडे घातलेले होते, पुढचे गाणे कसे येते माहित नाही, लाजही वाटत नाही. बरे साधे सुधे नाहीत ना राव, चांगले मानवलेले आहेत. काय ते अल्बमचं नाव? जोगनिया. जोगनिया मी बनूंगी जोगनिया, मी प्रभू की जोगनिया, मी प्रभू की दुल्हनिया. लायकी आहे का? पात्रता आहे का प्रभू येशूची वधू बनायची? प्रभू येशूची वधू कशी आहे? शुद्ध, कुमारी, पवित्र, अंतकरणाची, वचनाची, आत्मिक, सत्याची, कुठल्याही प्रकारचे असे असे गालबोट लागलेले नाही. मग जोगनियन लाज हाली ती झगा इकडे तिकडे. अरे धंदा, तुम्हीला जर देवाचं काम करायचं नाही ना, तुम्ही फिल्म सिटी मध्ये जाणार हो. आमचे आहेत डायरेक्टर लोक ओळखीचे, मी तुम्हाला रोल द्यायला सांगतो ना. हे गेहेजी मिनिस्ट्री करू नका. परमेश्वराने जर करायचीच असले ना, फिलिप मिनिस्ट्री करा, काही अडचण नाही. इतक्या हॉर्स पॉवरने पळा ना तुम्ही, लोकांच्या तारणासाठी, लोकांना सत्य सांगण्यासाठी, लोकांच्या संरक्षणासाठी, लोकांना मदत करण्यासाठी पळा ना. तिथं तुमच्या गाड्या पंक्चर होते, तिथं तुमच्या गाड्या लोक होते, तिथं लॉकडाऊन वाटत. आम्ही लोकांना लुटायच्या टायमाला लॉकडाऊन नसतं का? हा, ज्या वेळेस लोकांना गरज आहे, तुमच्या मिनीकडे एवढे अरबो खरबो पैसे पडलेत, हे तुम्ही आलिशान बागल्यामध्ये राहतात, तेव्हा तुम्हाला लॉकडाऊन हे ते समजत नाही. आणि तुमच्याकडे कोणी मदतीला आलं का लगेच लॉकडाऊन. ही आर्थिक परिस्थिती टंचाई, चर्च बंद आहेत, आम्ही कसं जीवन जगावं, भीक मागा. आणि आता तर ते देणार नाही, कारण बरेचसे लोक हुशार झाले. आणि जितके लोक हुशार झाले ना, सॅल्यूट, प्रेज द लॉर्ड. तुम्ही अनेक लोकांना हुशार करा. ह्या गेहेजी मिनिस्ट्रीकडे जाऊ नका. जायचंच तुम्हाला ना, तर प्रभू येशूनी जी मिनिस्ट्री घालून दिली, प्रभू येशूने जो पाया घातला त्या वचनाच्या कडं आणि देवाच्या आत्म्याकडून, जसं फिलिपाला म्हटलं उठ,
आणि त्याचा रथगाठ इतक्या हॉर्स पॉवरने पळाला ना, आणि देवाचं वचन त्या ठिकाणी सत्य त्यांनी प्रकट केलं. आणि त्या ठिकाणी काय झालं माहिती का, त्या ठिकाणी ते अफिशंट म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितलं आणि फिलिप व शेवडाशी ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. तो बसला नाही दानपात्राची वाट बघत. आता बाप्तिस्मा झालाय आणि मग आता काय करू, आता बाप्तिस्मा झाली, तिथं वाट बघत बसला नाही. येऊ का सिस्टर, प्रेझ द लॉर्ड सिस्टर, हो येतो. अरे निघणार लगेच प्रार्थना केल्या कशाला 5 वेळेस त्या घराकडे डोकितो. तुम्हाला लाईव्ह रियालिटी सांगतो मी. ही रियालिटी, ही गेहेजी मिनिस्ट्रीची रियालिटी. फिलिपाला आत्म्याचे देवाच्या आत्म्याने काम केलं. एका आत्म्याचं तारण झालं, बाप्तिस्मा पावला, लगेच छो. यांनी काय केलं, आलिशाने काम केलं. आलिशाच्या मार्फत परमेश्वराने त्या नामानाचे कोड घातले. त्याचा कोड गेला, तो आशीर्वादी झाला आणि आनंदाने त्याच्या जीवनाला धन्यता मिळाली. त्याचं जीवन सार्थक झालं, त्याला समाधानी मिळाला, तो लक्की झाला, तो तृप्ती झाला, तो आशीर्वादी झाला, तो भाग्यशाली ठरला. आणि त्याने साक्ष दिली की यहोवा परमेश्वरासारखा देव दुसरा कोणी नाही. आणि मी पुन्हा एक वार कुठल्या प्रकारची मूर्तीपूजा किंवा जगात दुसऱ्या देवताला नमन करणार नाही, केवळ यहोवाच परमेश्वर आहे. तर त्यावेळेस त्याने नकार दिला. तो म्हटला, नाही, माझ्या जीवित परमेश्वराची शपथ, मी तुझ्याकडे काही घेणार नाही. आम्ही तर बाप्तिस्म्याचे पैसे, पुऱ्याईचे पैसे, मैतीचे पैसे, तिसऱ्या दिवशी फुलं टाकायला गेलेले पैसे, पीठीवर पवित्र पाणी शिपडलेले पैसे, 40वेचे पैसे, 7वेचे पैसे, 13वेचे पैसे, 10वेचे पैसे, तिसरेचे पैसे, दवाखान्यात भेट घ्यायला गेलं तर तिथं तर काय काडीचं खायला नेत नाही, त्यांचंच खायला खातो तिथं सफरचंद. घे ना पाळक साहेब, याला इलाज नाही वाटत, ह्यो घेतो खातो. स्वतः कधी नेऊन देतो का कुणाला? तिथे पैसे. ही गेहेजी मिनिस्ट्री, फिलिप मिनिस्ट्री नाही, देवाची मिनिस्ट्री नाही, सत्याची मिनिस्ट्री नाहीये, वचनाची मिनिस्ट्री नाहीये. आणि जेवढे काही असे मिनिस्ट्री करणारे लोक आहेत ना, परमेश्वर तुम्हाला देईल, तो भाग वेगळा. परंतु तुम्ही केवळ पैशा मागे जर धावत आहात तर गेहेजी मिनिस्ट्रीच्या, मग तुमच्या जीवनाला धन्यता नाही, सार्थक नाही, समाधान नाही, तृप्तही नाही, आशीर्वादित नाही, भाग्यशाली नाही, तुम्ही लक्की पण नाही. कारण तो पण रथामागे धावला, पण बिगर आत्म्याचा धावला. एक जण रथामागे धावला, त्याचं नाव गेहेजी. त्याला देवाची आज्ञा झाली नाही. त्याला त्याच्या वरिष्ठ अधिकारी जो देवाचा नबी आलिशाने सांगितलं नव्हतं. याच्या मनामध्ये लालच आला, लोभ आला, मीपणा आला, त्याच्या मनामध्ये हाव आली आणि तो स्वतःच न सांगता स्वतःच्याच मनाने त्या रथामागे धावत गेला आणि त्याच्याकडून काही द्रव्य घेतलं तर घेतलं, आलिशाकडे नेऊन नाही दिलं, त्याच्या घरी नेऊन ठेवलं, डबुलं. इकडच्या इकडच गपाळ, हमाल का माल कमाल. इकडं दुसरा प्रेषितांच्या कृत्यामध्ये फिलिपाला देवाचा आत्मा सांगतोय, तो पण रथामागे धावतोय. आणि रथामागे गेल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं सत्य वचन प्रकट करतो. आणि सत्य वचन प्रकट झाल्यामुळे त्या अभिषेक जो आहे त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होतो, तो समाधानी बनतो, तो तृप्त होतो, तो आशीर्वादित होतो, तो भाग्यशाली ठरतो. त्याला वाटतं की मी प्रभू येशूचा परमेश्वराचा जर स्वीकार केलेला आहे, मला सत्य समजलंय, तर माझं जीवनाचं धन्यता, मी धन्य झालेलं आहे, माझ्या जीवनाचं सार्थक झाले, काही नाही, मी तृप्त झालोय. लगेच त्याचं तारण झालं, बाप्तिस्मा घेतला. आणि बाप्तिस्मा घेतल्यावर हा लगेच 1 to 4 फिलिप, आम्ही तिथंच तर पडतो. फी घ्यायची असते ना आम्हाला, फी शिवाय तर काही काम करीतच नाहीत ना आम्ही. ही गेहेजी मिनिस्ट्री. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, आज आम्ही धन्य, सार्थक, समाधानी, लक्की, तृप्त, आशीर्वादित, भाग्यशाली या जीवनावर आपण ज्यावेळेस शास्त्र भाग वाचला त्यावेळेस आम्ही स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 2 नी सुरुवात केली होती. 9व्या भागामध्ये धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने. आता हे दुर्जन म्हणजे कोण? अनेक लोकांना वाटतं की प्रभू पासून दूर गेलेले, ज्यांना प्रभूची ओळख नाही, जे ख्रिस्ताला ओळखीत नाही, जे देवाला ओळखीत नाही, हे दुर्जन. पण मी तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो, जे प्रभूला ओळखून प्रभूला न ओळखण्यासारखे कानडोळा करतात ना, हे खरे ओरिजिनल दुर्जन. देवाचा मार्ग समजून उमजून आलेला असताना जो याजक हे गेहेजी मिनिस्ट्री मध्ये आहे ना, तो खरा दुर्जन. हे तर निम्या राज्याला परत येते, देव त्यांना समर्थ आहे. पण तो तुम्हाला आणि मला अनुभव येऊन सुद्धा जर आम्ही तीच काशी करतो तर आमच्यापेक्षा दुर्दैव कुणाचं? आम्हीच ते दुर्दैवी माणसं. मग हे आता लोकांना समजत नाही, ते नरकात कळत. पण देवाची
माझी सुद्धा इच्छा आहे की आम्ही कुणी नरकात जाऊ नये, तर आम्हाला सत्य समजावं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, आमच्या जीवनाला जर एक चांगली कलाटणी मिळायची असेल, आमचं जीवन जर आशीर्वादित करायचं असेल, आमचं जीवन जर समाधानी करायचं असेल, आमच्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, आम्हाला जर भाग्यशाली जर ठरायचं असेल, आमचं जीवन जर तृप्त करायचं असेल, तर एकच मार्ग, गेहेजी मिनिस्ट्रीच्या पाठीमागे धावू नका. गेहेजी मिनिस्ट्री म्हणजे काय? देवाने कुठलीच गोष्ट सांगितली नाही पण ती आम्ही करायची, आणि देवाने जी गोष्ट सांगितली ती नाही करायची, याला म्हणतात गेहेजी मिनिस्ट्री. आणि म्हणून आपण दोन पाहिलं की रथामागे धावतात. एक गेहेजी होता, तो लाभासाठी धावला. जे फिलिप होता, तो देवाच्या गौरवासाठी धावला. चॉईस युअर चॉईस, तुमची चॉईस, सवलत तुम्हाला आहे. रथामागे धावताना फिलिपासारखं धावायचं का गेहेजी सारखं धावायचं? मिनिस्ट्रीमध्ये, संस्थेमध्ये, वैयक्तिक छोट्या मोठ्या ग्रुपमध्ये धावायचंय तर गेहेजी प्रमाणे धावायचंय पैशासाठी का आत्मे जिंकासाठी धावायचं? तुमची चॉईस. तुमच्यावर जबरदस्ती नाही. परमेश्वराने माझ्यावरच जबरदस्ती नाही केली तर तुमच्यावर काय करणार? परमेश्वर आमच्या हातात देऊन टाकले. मग परत म्हणू नका की प्रभू आम्हाला सत्य समजलं नाही. जर गेहेजी मिनिस्ट्रीमध्ये जर असेल ना, राजीनामा देऊन टाका. परमेश्वर तुम्हाला रातोरात स्टार बनवेल. पण जर काय गेहेजी मिनिस्ट्रीमध्ये थांबले ना, तर त्या ठिकाणी त्या गोष्टीचं प्रतिफळ त्याला, त्या नामानाचे कोड गेले आणि त्याला आले, आणि त्यालाच नाही त्याच्या पोरालाही आले. मग जर गेहेजी मिनिस्ट्रीमध्ये म्हणजे ह्या गडबड गोंधळाच्या ख्रिस्ती जीवनामध्ये जर जगले तर 100% अधोलोक आणि नरक. परंतु फिलिपासारखे जर लोकांच्या तारणासाठी, सत्य गोष्टीसाठी जर जगले तर तुमच्या जीवनाचं खरं सार्थकता, समाधानी, तृप्ती, लक्की, आशीर्वादित, भाग्यशाली तुमचं जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, पुन्हा एक वार मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल, मान, सन्मान, गौरव परमेश्वरला देत. पुन्हा एक वार देवाच्या सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. येऊया, आपण आज निर्णय करूया की आम्हाला रथामागे धावायचंय, परंतु फिलिपाप्रमाणे आत्मे जिंकण्यासाठी, लोकांच्या तारणासाठी, लोकांच्या मदतीसाठी, लोकांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी, लोकांना अधोलोकात जाण्यापासून वाचण्यासाठी, लोकांच्या खड्ड्यातून वर काढण्यासाठी, लोकांना सत्य सांगण्यासाठी, आमचं स्वतःचंही समाधान व्हावं आणि इतरांच्या समाधानासाठी जर आम्हाला धावायचंच असेल तर आत्म्याने धावा, खरेपणाने धावा, परमेश्वरापासून धावा, देवापासून धावा, वचनाजवळ ठेवून धावा. ह्या गेहेजी सारखं रथामागे धावू नका, जगामागे धावू नका, बाकीच्या जगातल्या कॅली कुशलीमध्ये गुंतून घेऊ नका. आहे त्यात समाधान माना. अहो, यांची 4-5 मजल्याची बिल्डिंग झाली तरी हे आणखी दुसऱ्या ठिकाणी प्लॉटन फिटन घ्यायला लागले. याला लाज कसे वाटत नाहीत या याजक लोकांना? भेटले ना परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तर समजून जायचं हे गेहेजी मिनिस्ट्रीचेच माणसं आहेत, नाही तर ती अहरोन मिनिस्ट्री. देवाच्या आज्ञा नको. आमच्या पुढं चालतील, बोलतील, उठतील, आम्हाला आवडल, आमच्या पुढं नंगा नाच करता येईल, अर्धे कपडे घालून नाचता येईल, कुणाच्या पोरी कुणी घेऊन जाता येईल, काही करता येईल, येडे वाकडे व्यभिचार करता येईल, अशी मिनिस्ट्री पाहिजे. ही गेहेजी मिनिस्ट्री. आणि या मिनिस्ट्रीमध्ये आताच्या सध्याच्या तरुण तरुणी आणि बाकीच्या या निम्या वयाच्या झालेल्या बायांना पण आकलीचे भाग नाही राहिले. ह्या तिकडे तरफडात येत, सत्य देतात सोडून, पवित्र आत्मा देतात सोडून. मॉडर्न जमाना, मॉडर्न मंडळी, हे मॉडर्न नरक पण ये, मॉडर्न अधोलोक पण ये. तिथं पण डान्स करता करता जातात, डिस्को डान्स. तिथं पण ड्रम सेट वाजवते, ड्रम सेट वाजू तुम्हाला आहे ना आगीच्या भट्टीत टाकीते. तेव्हा तुम्हाला समजन कायला फिलिप मिनिस्ट्री बरी होती. म्हणजे देवाची मिनिस्ट्री, सत्य मिनिस्ट्री, वचनाची मिनिस्ट्री, आज्ञा पालनाची मिनिस्ट्री, पवित्र आत्म्याची मिनिस्ट्री बरी होती. मग तुम्हाला समजन. आता तुम्हाला लय चांगलं वाटतंय. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. परमेश्वरच्या नावाचं गौरव करूया. देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आणि देवाचे निवडलेले, पाचारण केलेले सर्व देवाचे त्याला काय म्हणतात, देवाचे निवडलेले फिलिप मिनिस्ट्रीचे असणारे तुम्ही जे आहात ना, मी तुम्हाला तोंडावर सांगतो तुम्ही फिलिप मिनिस्ट्रीचे लोक आहे. कारण फिलिप मिनिस्ट्रीचेच लोक इथं टिकू शकतात. हे गेहेजी मिनिस्ट्रीचे इथं येणारच नाही. तर तुम्ही देवाच्या मिनिस्ट्रीचे लोक आहात. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एक वार मनापासून सॅल्यूट करतो. प्रेज लॉर्ड.
येऊया आपण सर्वजण मिळून आपल्या फिलिप मिनिस्ट्रीसाठी म्हणजे देवाच्या गौरवासाठी प्रार्थना करूया की प्रभू आमचं धावणं कदाचित आतापर्यंत व्यर्थ झालं असेल, आम्हाला क्षमा कर, आमच्या पापाची क्षमा कर. त्या नामानासारखे आम्हाला कुडी बनवू नको, आमच्या लेकरा बाळालाही कुडी बनवू नको. हे कोड थोड्या दिवसाचे राहतील, पण तू प्रभू जर आम्ही अधोलोकात गेलो तर मग काय करायचंय. म्हणून परमेश्वराने आपल्याला सर्व बंधनं जोखडातून सोडावेत आणि आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे जितकं काही जीवन परमेश्वरने आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही सालस मनाने, समाधानाने, तृप्त होऊन, आशीर्वादात लक्की होऊन आम्ही जीवन जगावं, यासाठी आपण मिळून सर्वजण प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक, सर्व महाराष्ट्र राज्याचे एसपी, डीएसपी, सर्व प्रकारचं पोलीस डिपार्टमेंट, लहानापासून थोरापर्यंत सर्व मिलिटरी फोर्स, जवान, कमांडो, माझ्या भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारे त्यांचे कुटुंबीय, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आणि जे फिलिप मिनिस्ट्री म्हणजे देवाच्या वचनाचे सत्य सेवा करणारे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आणि सर्व आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आमच्या प्रत्येकाच्या नावा गरजाप्रमाणे तू आम्हाला आशीर्वादित दिलास, त्याबद्दल तुझे आभार मानतो. ते आमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव असेल प्रभू तुझ्या कृपेने ते दूर कर. आमच्या जीवनामध्ये हर्ष, आनंद, सुख, समाधान, तृप्तता आणि प्रभू बाप्पा शांती तू निर्माण करून दिलीस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातात येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.